हॅलो. आज मी तुम्हाला जास्तीचे कुठलेच मसाले न वापरता एकदम साधी सोपी अशी भेंडीची सुकी भाजी करून दाखवणार आहे आणि अतिशय टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही करून बघा. तर चला आता आपण भेंडीची भाजी करायला सुरुवात करूया. आपल्याला भेंड्याची सुकी भाजी करायची आहे ना, त्याच्यासाठी ही भेंडी मी 300 ग्रॅम आणलेली आहे आणि ही दोनदा धुतलेली आहे. धुवून चांगली सुकवलेली आहेत फडक्यानी. आणि आता ह्यांना आपल्याला कापायचे. तर कापायचं हे बघा कसं ते. आपल्याला आता उभी कापायची आहे भेंडी. इकडून साईडनी दोन बाजूनी कापायचं आणि मध्ये कापून ह्याचे 4 तुकडे करायचे आपण. हे बघा आपल्याला असे 4 तुकडे करायचे त्याचे. हे बघा अशी आता संपूर्ण आपल्याला भेंडी कापून घ्यायची. हे बघा आता मी भेंडी अशी कापून घेतलेली आहे लांबडी. आता तुम्ही तुमच्या मनासारखं कापून घेऊ शकता, गोल, लांब. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. आता मी गॅस पेटवला आहे आणि कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया. आता तेल गरम होऊन दे. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यात आपण मोहरी टाकून घेऊया. पहिला मोहरी तडतडली की आपण जिरं घालून घेऊया ह्याच्यात. आणि हा कढीपत्ता टाकून घेऊया. आता ही मी लसूण कापून घेतलेली आहे. तुम्ही नुसती अशी ठेचून घेतलीत ना लसूण तरी चालू शकते. आणि ही मिरची टाकली मी. 2 मिरच्या घेतल्यात. एकदम साधी आणि एकदम झटकन होणारी अशी ही भाजी आहे. हे बघा आता हे लसूण झाले गुलाबी आपली. आता हा एक अख्खा मी टोमॅटो घेतलेला आहे. हा टाकून घेऊया आपण. आता हे आपण मीठ टाकून घेऊया. हे बघा टोमॅटो आपल्याला एकदम गळून घ्यायचे नाही, नुसते 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता हे मसाले घेते. आता अर्धी चमचाच मी मिरची पावडर घेतले, हळद अर्धा चमचा. ही आमचूर पावडर मेन आहे. आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर चाट मसाला घालायचा. आणि ही धने पावडर आहे, ते आपण टाकून घेऊया. आणि हे परतून घेऊया. चला आता मी ही भेंडी टाकून देते आणि हे मिक्स करून घेऊया आपण. चांगलं परतून घेऊया. हे बघा आता 1 मिनिटासाठी मी परतून घेतलेली आहे. आता आपण फक्त 1 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवूया. आणि ही भाजी संपूर्ण बारीक गॅसवरच करायची आपल्याला. हे बघा आता 1 मिनिट झालेलं आहे. आता आपल्याला ह्याचा चिकटपणा जाईपर्यंत 1 ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायची सारखी. आता 50% ही शिजत आलेली आहे. भेंडी शिजायला काय वेळ लागत नाही जरासुद्धा. किती साधी आहे बघा भाजी आहे ती, पण अतिशय टेस्टी. हे बघा भाजी मी 2 मिनिटं चांगली परतून घेतलेली आहे. आणि आता संपूर्ण चिकटपणा गेलेला आहे बघा पुरा. आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून घेते. आज मी तुम्हाला एकदम साधी सोपी पद्धत भेंडीच्या भाजीची करून दाखवलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.